आणि स्वादिष्ट जेवण बनवलेलं आहे. परंतु तो जेवण कोणाकडनं आहे? आदरणीय विकासजी जोशी साहेबांकडनं आहे. एकदा त्यांच्याकरिता देखील जोरदार टाळ्या वाजवा. आणि थोड्याच वेळात जेवण सुरू होणार आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये भरतजी पाटील व नवनाथ पाटील साहेबांकडनं मॅन ऑफ द सिरीज करिता एक फ्रीज आलेला आहे. त्यांचेही विशेष आभार. अक्षय पाटील यांच्याकडून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी कूलर आलेला आहे. त्यांचे विशेष आभार. राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ पाटील यांच्याकडून सायकल आलेली आहे. रोहिदास जाधव यांच्याकडनं एक सायकल आहे. संतोष धोंडल आणि उमेश चोरगे यांच्याकडनं एक सायकल आहे. प्रेम मडवी भावेश भोईर यांच्याकडून एक सायकल आहे आणि अंकुश चौधरी यांच्याकडनं एक सायकल आहे. सोबतच अल्पेश पाटील आणि किरण पाटील मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देखील त्यांच्याच माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहे. त्यांचे विशेष आभार. नागनाथ मडवी, बजरंग बली व हनुमानदा हे सन्मान चिन्ह आपण पाहतोय. नागनाथ मडवी यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. गणेशजी मडवी यांच्याकडनं सन्मान चिन्ह आणि नितेश मडवी यांच्याकडनं देखील सन्मान चिन्ह. ठाकरेच्या पडावरून प्रशांत ठाकूर इथे उपस्थित झालेले आहे. त्यांना विनंती, आपणही व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला करूया सुरुवात. चला, रॉयल स्टार आणि रॉयल स्टारच्या विरुद्ध यक्षित टायगर अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. खरं तर रवींद्र गुळवी यांच्याकडून लाईव्ह साठी आम्हाला सहकार्य लाभले, त्यांचे विशेष आभार. मंडप डेकोरेशन करिता संजय मडवी यांचे विशेष आभार. जगदीश गुळवी यांच्याकडून 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत, त्यांचेही विशेष आभार. आणि राजू मडवी यांच्याकडनं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभले. आणि याच दरम्यान मॅचला सुरुवात. पहिला बॉल आणि फलंदाज बाद. पहिलाच बॉल, विकेट गॉन. चेक चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी विकेट मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी अनिलला सफलता मिळते. रॉयल स्टार टीमचा पहिला खेळाडू बाद होतोय तो प्रेम. आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये राहुल पाटील दाखल होतोय. राहुल पाटील आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. सामना तुम्ही पाहतायत रॉयल स्टार आणि एका बाजूला यक्षित टायगर. हे दोन्ही संघ आज 1-1 ओव्हरच्या मॅच मधून आलेले आहेत. 1-1 ओव्हरची मॅच जिंकून आलेले आहेत सुपर 8 मध्ये. काय झालं? फर्स्ट सेमीफायनल यानंतर बघायला मिळेल. ड्राईव्ह केलाय. ओ हो, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौका. चला, यानंतर फर्स्ट सेमीफायनल करिता तयार राहायचंय. कृष्णा लेजेंड्स वर्सेस मारबुत्या 11. पहिला सेमीफायनलचा सामना यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. कृष्णा लेजेंड्स वर्सेस मारबुत्या 11. हो, पुन्हा एकदा चांगल्या लेंथवर बॉल होता. विकेट टू विकेट येणारा. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती 5 धावा. संतोष राजाराम पाटील यांना विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला डॉट बॉल. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेन टाकला आणि समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आलं. निर्धाव चेंडू येतोय. हो, पुन्हा फ्लिकचा फटका आहे. क्या पॉइंट केला. नो चान्स टू द फिल्डर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आनंद भोईर आणि राजू मडवी यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्याने आम्हाला विशेष सहकार्य इथे केलेला आहे. आनंद भोईर यांचाही देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मुलाचा सहकार्य लाभलेला आहे या स्पर्धेला. धन्यवाद. क्लासिकल ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला बघायला मिळाला. ते 4 धावा प्राप्त केलेत. राहुल आणि आता प्रितेश ही जोडी आहे. व्हाईट बॉल आला. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि धावसंख्या आपण पाहतो एका धाव्याने पुढे जाताना दुहेरी आकड्यावर. हो, पुन्हा एक्स्ट्रा रन्स आणि भरपूर एक्स्ट्रा रन्स. ओ 5-4, 5 धावा.
वाईट +4 या बोनसच्या स्वरूपामध्ये धावा आल्यात आणि प्रचंड वेगानं धावा बनल्यात. आता 15 धावा धावफलकावरती. रॉयल स्टार एकच धाव सिंगल आली आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावफलक आपण पाहतोय 16 वर. परंतु बघा एक मिस्टेक किती महागात पडली. वाईड आला त्याच्यावरती एक 4 आला. एकूण त्या 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाल्या आणि पहिल्या षटकाचा केस संपलाय. 16 धावा रॉयल स्टार टीमच्या तुम्हाला बघायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी विकी आलाय. विकीचा पहिला बॉल आहे लेक्समच्या दिशेने. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळते. यावेळेला चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. लेक्समच्या दिशेनं लेक्सम ही समस्या राहिली आहे. जेव्हा जेव्हा लेक्समच्या दिशेनं बॉल आलेत ना तेव्हा तेव्हा एक्स्ट्रा रन्स मिळालेले आहेत. पुन्हा ड्राईव्ह केलाय आणि बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर. क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला आणि 4 धावा त्या दरम्यान मिळत आहेत. या 4 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला धावफलकावरती. फ्लिक करायचं होतं. लेग लाईन करण्याचा प्रयत्न डिरेक्ट हिटची गरज होती. डायरेक्ट हिट लागलं असतं तर कदाचित फलंदाज आउट होऊ शकला असता. 3 बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला बघायला मिळतात. दुसऱ्या षटकामधील आणि धावसंख्या 23 वर. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकीला विकेट घ्यावी लागेल. यावेळेला मिळेल का विकेट? होय फलंदाज बाद. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर नक्कीच संतोष पाटील आमचे 40 प्लसचे कॅप्टनही आहेत आणि विश्वनाथ थळे हेही उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावर यायचं. आपण संतोष दादांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर या. कॅप्टन कूल आम्ही नेहमी म्हणत असतो आई गावदेवी 40 प्लसचे नक्कीच त्याने आम्हाला खेळाडू कक्ष स्पॉन्सर केलेला आहे. विकी पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लेक्समच्या दिशेने बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि अतिरिक्त धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 25 धावा 25 रन्स. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटची कड. विकेट किपर येतोय बॉलवर आणि त्याच्यावरती मिळते सिंगल आणि या सिंगलनं स्कोर आता पुढे गेला धावफलकावरती 26 धावा 26. विकीचं षटक 2 वाईड आले 3 वाईड आले एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. 10 धावा त्यांनाही खर्च केल्या. तिसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी महेश बॉलिंग मार्कवर येतोय. नवीन बॅटर अंकित आलाय. अंकित आणि राहुल यानंतर सेमीफायनलचा सामना. यावेळेला चांगला फटका आहे. गॅप मात्र शोधता आलेला नाहीये अंकितला. एकच धाव अंकित होत असताना 27 धावा. महेश स्ट्रायकिंग एंडला. महेश गोलंदाजी करतोय आणि या दरम्यान चांगल्या लाईनवर सध्या गोलंदाजी सुरू केली आहे. नितेश मडवी आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. त्यांचं देखील योगदान. बॅकफुट लावून ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. एक धाव. काल खरं तर ऑफिशियलची व्यवस्था नितेश मडवी यांनी खूपच चांगल्या पद्धतीने केली. वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला वळवला बॉल आणि त्याच्यावरती मिळते ती एकच धाव.
या सिंगलनं स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 29 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3. आदरणीय इंद्रपाल तरे मी यांना सुद्धा विनंती करतोय की मंचावरती यावं. लेजंड क्रिकेटर. एकच धाव आणि सोबतच संदीप तरे यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण सुद्धा मंचावरती यावं. आपले स्वागत आहे. ओ यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक. फिल्डरनं प्रयत्न केला होता, त्याला संधीच नव्हती मिळाली. तीस धावा धावफलकावरती 30 रन्स. रुद्र यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. रुद्र आलाय गोलंदाजी करण्यासाठी. कमबॅक करण्याचा प्रयत्न डेफिनेटली चांगला राहिलाय, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये नाईक आपण पाहतोय की 16 धावा आल्या होत्या अनिलच्या विरुद्ध. विकी आणि महेशनं चांगला कमबॅक केलाय आणि रॉयल स्टारला थोडस थांबवण्याचा प्रयत्नही केलाय. यक्षी टायगर विरुद्ध रॉयल स्टार ही टीम पाहायला मिळते. दिनेश उदय पाटील यांना सुद्धा विनंती आहे की स्टेजवरती यावं. आपलंही स्वागत आहे. फुल टॉस आणि बॉल सरळ मैदानाच्या बाहेर. हिट विकेट. फुल टॉस होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जरा जास्त ताकद झोकली आणि आता नवीन फलंदाज येतोय, राहुल भोईर येतोय. 30 धावा धावफलकावरती चांगलं थांबवलंय सध्या यक्षी टायगरनं. पुन्हा फुल टॉस आहे. आता गॅप शोधलाय. आता बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौतीस धावा धावफलकावरती 34 रन्स. रुद्र पुढचा बॉल. रिव्हर्स खेळले. चांगला फटका आहे राहुल भोईरचा. आणखी एक सीमा पार चेंडू. चौकार. चौकार त्या ठिकाणी होतो आणि धावसंख्या आपण बघतोय त्या ठिकाणी 38 या आकड्यावरती 38 रन्स. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. चला सेमीफायनल. ओ यावेळेला क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 38 आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे. चला मारबुते 11 आणि कृष्णा लेजेंड्स दोघे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. टॉस लगेचच केला जाईल. हा बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आणि याचबरोबर 39 धावा धावफलकावरती 40 धावांचं लक्ष. चला जेवण आता सुरू झालेलं आहे. गावकरी मंडळी चला जेवण करून घ्या.
चला आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे आणि सन्मान सन्मान केला जाणार आहे. आदरणीय दादा सन्मान कोणाचा आहे? सन्मान घेऊ ना आपण. सामना थांबवायचा आहे. सन्मान घेतोय आता. येस, या गावातील वरिष्ठ नागरिक शांताराम मळवी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी हरेश मळवी या लीगचे चेअरमॅन त्यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभासे शांतारामजी मळवी यांना आपण सन्मानित करायचं आहे. इंद्रपाल तरे यांच्या शुभासे आपण सन्मान करूया. चला तर शांतारामजी मळवी वरिष्ठ आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचा सन्मान आपण येथे करत आहोत. त्यानंतर आदरणीय दिलीप पाटील माजी सरपंच यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी इंद्रपाल तरे आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभाशयास सन्मान करावा. दिलीप पाटील माजी सरपंच यांना येथे सन्मानित केलं जात आहे. इंद्रपाल तरे यांच्या शुभाशय आपण आज सन्मान करतोय. या स्पोर्टी प्लेचे करता धरता इंद्रपाल तरे यांच्या शुभाशय आपण सन्मान करतोय. काथोड दादा पाटील यांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे. काथोड दादा पाटील संदेश दादा यांचे भाऊजी आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि यानंतर मेगा सत्कार देखील केला जाणार आहे. नक्कीच मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी फ्रीज आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे, माजी उपसरपंच आदरणीय बनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. जीपीएल ऑल कोर कमिटी, मी सर्वांना विनंती करतोय की आपण आता स्टेजवरती यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते हा मेगा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला ऑल जीपीएल कोर कमिटी सगळ्यांनी या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण मित्रांनो एक शाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. कारण ज्यांच्या माध्यमातून मित्र हो या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी रेफ्रिजरेटर फ्रीज स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे, आपल्या गावचे माजी उपसरपंच आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. चला प्रताप, सूरज सगळ्यांनी या. महेश मळवी, सगळ्या कोर कमिटीला विनंती आहे आणि सर्व आयोजकांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान केला जातो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आदरणीय भरत पाटील साहेबांसाठी, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये भरपूर मोठं योगदान दिलेलं आहे. अर्थातच मालिकावीरासाठी फ्रीज आम्हाला स्पॉन्सर्ड केलेला आहे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय हा सन्मान या ठिकाणी भरतजी पाटील यांचा आपण शाही सन्मान केलाय, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी फ्री स्पॉन्सर केलेला आहे. दादा आपलं मनापासून आभार. मनोज पाटील यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. आणि नक्कीच बजरंग बली हनुमान दा हे सन्मान चिन्ह आपण पाहतोय नागनाथजी मडवी यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मनोजी पाटील या आपण पुढे, त्यांना देखील येथे सन्मानित केलं जाणार आहे. सन्मान आपण या ठिकाणी करतोय मनोजी पाटील यांचा. सूरज मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय.
चला तर सामन्याला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. फर्स्ट सेमीफायनल साठी दोन्ही कॅप्टन रेडी राहायचंय. कृष्ण लेजेंड्स आणि मारबुते 11. पहिलाच बॉल यावेळेला चांगल्या लेंथवर बघायला मिळतोय. सिंगल तिथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि धावबाची संधी आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिला धक्का. आलेत आलेत. चला या मारबुते 11 आणि कृष्णा लेजंड्स दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती 2 धावा. चांगला बॉल फुल लेंथ सरळ निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रेम. हो क्लीन बॉल. फलंदाज बाद. सागर म्हात्रे आता खुश आहेत कारण संघाची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आहे. टीमचे ओनर आहेत, काल नाराज होते. कभी खुशी कभी गम. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. चला नवीन बॅटर आलाय. मारुती आलाय. हो हिट विकेट. अशोक गॉन. संतोष गॉन. दोन लगातार धक्के दिले त्या ठिकाणी. प्रेम जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रेम प्रेम थळे. प्रेम थळे खरं तर आपले टॉस बॉक्सचे स्पॉन्सर देखील आहेत. प्रेम थळे आणि दीपक थळे यांच्याकडून टॉस बॉक्स. हो हॅट्रिक. हॅट्रिक पूर्ण केली आहे. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतील. नवनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपये या विकेट हॅट्रिक साठी. वा 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 जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे. 2 धावा फक्त खर्च करत असताना 3 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केलेत. यक्षी टायगर संघाला अडचणीमध्ये टाकलाय. फलंदाजांची नावं पोचवा दादा. विकी आलाय. सुमित स्ट्राईक एंडलाय. हो पहिलाच बॉल. हे पहा हा दबाव आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाज आकाशनं. चला आकाशनं हॅट्रिक घेतली तर त्यांनाही 1000. रवी मडवी यांच्याकडून. आकाश पाटील आणि रवी मडवी तसे एवन जोडी म्हणून ओळखले जातात. जेवण सुरू करा. नवनाथ पाटील यांच्याकडून देखील 1000 आहेत. 1000 त्या ठिकाणी मिळते आणि या एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. त्या 3 धावा. 3 रन्स ऑन दी बोर्ड नाव. विकी आणि सुमितला जबाबदारी घ्यावी लागेल. 40 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्याकरिता. परंतु आतापर्यंत 3 धावा आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना फुल टॉस. 1000. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 4 या आकड्यावरती. स्वीप केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यांची गरज आहे. आलाय चौकार.
याच फटक्यांची गरज आहे आणि तो फटका सुमितच्या बॅट मधून आलाय. चौकार आणि धावसंख्या 8 वर. पुन्हा स्वीप केलाय. फिल्डर येत आहेत बॉलवर, अडवलाय बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. अपील, जोरदार अपील आणि टीव्ही अंपायरची मदत. अपील जोरदार केली आहे. टीव्ही अंपायरची मदत देखील घेण्यात आली आहे. आणि विकी विकी यांनी जर लगातार 3 चौकार मारले तर कल्पेश पाटील भादवड यांच्याकडून 1000. धडधड आता वाढली आहे. टीव्ही अंपायर चेक करतायत. इट्स नॉट आउट. नाबाद नाबाद. आणि या ठिकाणी आपण पाहतोय या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना. 2 धावा. दोन. बरोबर ना. 2 धावांनी किती स्कोर पुढे झाला? 2 धावा होत्या असं मी बोललो फक्त. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 ऑन द बोर्ड नाव. दुसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल. आकाश. आकाशचा बॉल एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार परंतु नकार आलाय. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती आपण पाहतोय. 11 धावा 2 षटकांचा केस संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आणि त्या 12 बॉलमध्ये करायचे आहेत. 29. नक्कीच संजय मडवी आणि गोपीनाथ पाटील यांच्या माध्यमातून आज जेवण बनवण्यात आलेलं आहे, परंतु ते जेवण पुरस्कृत केलेलं आहे विकास जोशी यांच्याकडून. चला तर 12 बॉल आणि 29 ची गरज आहे. ओ, पहिला बॉल निघून गेला मागे. 4 धावा आहेत ना सर? निर्णय बाकी आहे. निर्णय द्या सर. नो बॉल. नो बॉल आणि नो बॉल आहे ना. एकच धाव. पंचांनी नो बॉलच सांगितलं. चौकार कुठे सांगितलं अजून? नो बॉल वर चौकार. 5 धावा त्या ठिकाणी मिळतील. ओ हो, या वेळेला धावबाद समोर ड्राईव्ह करण्यात आलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद. दर्शित आपण यायचंय. दर्शित हेमंत पाटील बंटी यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दर्शितला दिलं जाणार आहे. हेमंत पाटील यांच्याकडून ते 4 बॉल 4 चौकारांसाठी पारितोषिक आलं होतं. चला ते या ठिकाणी दिले जाणार आहे दर्शितला. दर्शील का? नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. महेश आलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 17 धावा. समीकरण बदलले. दर्शील या आपण. दर्शील नो बॉल. बॉल तर बाहेर मारला होता. रवी मडवीचा आपल्या शुभ असते. दर्शीलला आपण 500चं कॅश प्राइज द्यायचंय. रवी मडवी या ठिकाणी देत आहेत. 9 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. 9-22. यावेळेला ड्राईव्ह केलाय.
दुसरा धावेचा प्रयत्न, फलंदाज रन आउट, विकी गॉन, विकी गॉन. नवीन बॅटर मिलिंद आहे ना? दीपक आहे. अंकित पुन्हा एकदा सज्ज होतोय. चला, जेवण सुरू झालेलं आहे. जेवण करून घ्या. विकासजी जोशी यांच्याकडनं जेवण आलेलं आहे. सर्व गावकऱ्यांना विनंती असेल की आपण जेवण करून घ्या. यावेळेचा फटका आपण पाहतोय, आउटफील्ड मध्ये पाठवलाय चेंडूला, त्याच्यावरती मिळेल एकच धाव. एकच धाव आणि कल्पेश पाटील भादवड यांच्याकडनं महेश माळीला चौकार हॅट्रिक करिता 1,000चा कॅश प्राइज आणि नो बॉल आणखी एक आलाय. नो बॉल आणि त्याच्यावरती एक धाव देखील, म्हणजे 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेल्या धावफलकावरती 22 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 18 धावांची गरज आहे आणि बॉल बाकी असतील 8 मध्ये 18. 8 चेंडू 18 धावा. ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहेत. एकच धाव 7 मध्ये 17. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु आता 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. समीकरण बघता बघता भरपूर कठीण दिसतंय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. यानंतर सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस होता जरूर, परंतु आलाय निर्धाव आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल, 17 धावांची गरज. चला, मारभूता 11 आणि कृष्णा लेजेंड्स टॉस साठी या. पहिला सेमीफायनलचा सामना. नागेश भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. राजू पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, शेवटचे 6 बॉल आणि आता 17 धावांची गरज आहे. मारभूता 11 आणि कृष्णा लेजेंड्स टॉस साठी या ना, टॉस बॉक्स मध्ये या. पहिला सेमीफायनलचा सामना तो आपल्याला बघायला मिळणार आहे. ड्राईव्ह केलाय, एक धाव मिळेल का? नाही, धाव मिळ आता 5 बॉल मध्ये 17 करायचे आहेत, म्हणजे 4 चौकार आणि एक सिंगल. 5 बॉल 17, 7 आउट झालेत. 7 आउट झालेले आहेत. 5 बॉल आणि तर 17 धावांची गरज आहे. प्रितेश, फुल टॉस, धाव मिळणार नाहीये. ही धाव घेणं गरजेची होती. हा चेंडू आलाय डॉट बॉल, कारण मग यानंतर 4 बॉल मध्ये 16 राहिल्या असत्या. आता 4 बॉल आणि 17, 4 मारली तर सुपर ओव्हर का? ओके, 4 मध्ये 4 मारले तर सुपर ओव्हर. नो बॉल आणि आता ओहो, ही गलती, ही चूक. यावेळेला मात्र गोलंदाजाकडनं मिस्टेक झाली आहे. गलतियों को नहीं माफ किया जाएगा इस क्रिकेट के खेल में. अब 4 गेंदे 16 रनों की जरूरत. आखिरी 4 गेंदे 16 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए.
प्रीतेश फिर एक बार. ओ इस बार अच्छा स्ट्रोक. चांगला फटका होता. डॉट बॉल. सागर मात्र आता पुन्हा खुश, कारण त्यांचा संघ सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु स्वतः प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्सला त्यांनी एक शब्दही दिलाय, कारण माझा संघ आज फायनल मध्ये जाणार, परंतु आता सेमीफायनलच्या दिशेने गेलाय आणि जवळजवळ आता या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. चला बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्या, बॉल द्यायचा आहे लगेच.